शितूची आणि भाऊजींची रंगपंचमी कशी चालली आहे बघितलं का? काही झालं तरी शेवटी भाऊजींनी काही रंग लावून घेतला नाही. हां, शितूला मात्र आम्ही चांगलीच भरवली होती बरं का. इथं घ्या फायनली एकदाच्या आहेत ना विटा आलेल्यात. काय आहे ना आमच्या घरामध्ये आम्ही म्हणतो आपण असं करू, आपण तसं करू, पण मुहूर्त काही लवकर लागत नाही. आमच्या नाही, मला असं वाटतं प्रत्येकाच्याच घरामध्ये हे असंच होतं. असो, शेवटी मुहूर्त लागला ना ते महत्त्वाचं. तर फायनली विटा आलेल्या आहेत आणि आता ही विटा उतरवायचं काम चाललेलं आहे. आणि ह्या ज्या अशा गोष्टी असतात ना, म्हणजे बांधकामाशी रिलेटेड, आपल्याला त्यातलं काही कळत नसलं तरी सुद्धा हे अशा पद्धतीनं एकटक बघत राहणं हे मात्र खूप मोठं आणि जबाबदारीचं काम असतं बरं का. कधीही दुकान मोकळं सोडून घरी न बसणारा माणूस ते म्हणजे आमचे भाऊजी, आणि ते सुद्धा आज चक्क निवांत डोक्याला हात लावून अशा पद्धतीनं हे सगळं कार्यक्रम बघत बसलेले आहेत. नुकताच मी तुमच्याबरोबर शेअर केलेला एक मोठा लॉंग व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की ही जी ट्रॉली उभा आहे ना त्या जागी आपला जुना शेड होता जिथं आपण ही मोठी गाडी पार्क करत होतो, तर तो शेड काढलेला आहे. आता तो शेड का काढलेला आहे आणि आता विटा तर आणलेल्या आहेत म्हटल्यानंतर आम्ही आणखीन एक घर तर बांधत नाहीये ना, का त्याच्या जागी आम्हाला दुसरं आणखीन काय करायचंय हे लवकरच तुमच्याबरोबर थोड्या थोड्या पद्धतीनं शेअर होत राहील जसं जसं काम पुढं जाईल. सध्याच्या या दिवसामध्ये ना आमच्या संपूर्ण गल्लीमध्ये बांधकामाचंच काम निघलंय बरं का. एक घर सोडलं की तिथं बांधकाम चालूच आहे. आणि तशाच पद्धतीचं मुलांमध्ये पण असतं ना की आपल्यात पण आपण काहीतरी करू, तसं काहीतरी सई आणि राडाचं चाललेलं असतं. आणि त्यांना खूप छान वाटते की शेजाऱ्यांच्या दारात पण विटा आहेत आणि आपल्या दारात पण विटा आहेत, म्हणजे आपल्यात देखील बांधकाम होणार आणि छान मज्जा येणार. मुलांना कोणत्या आणि कसल्या गोष्टीत मज्जा येईल हे काही सांगता येत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे की लग्न बघावे करून आणि घर पाहावे बांधून, तशातलीच काहीशी गत. म्हणजे मी यांना सहज विचारलं की ह्या विटा कितीच्या, तर हे म्हटले 20,000च्या. म्हटलं बापरे, हे सगळं एवढं महाग असतं. ही ट्रॉली खाली करायला त्या मुलांना बराच वेळ लागला बरं का. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला बघा परत भाऊजींच्या मालाची गाडी आली आणि हे सगळं सामान इथं उतरवलं गेलं. आणि अशा काही गोष्टी दारामध्ये जेव्हा उतरतात आणि त्यातनं राणा आणि सईच्या खाण्याच्या लायकीचं जर याच्यामध्ये काय असेल ना, तर मग तर विचारायचंच नको. त्यांना प्रत्येक बॉक्स आणि प्रत्येक जी काही गोष्ट आहे ना ती बघायची असते की ह्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये काय. आणि राणाचं तर कसं चाललेलं माहितीये का, तो निवांत अशा पद्धतीनं या सामानावरती बसून आनंद घेत होता. आणि सईचं वेगळंच चाललेलं. तिचं म्हणणं होतं की या बॉक्समध्ये ना तसलं ते मिल्क मिळतं ना, ते मिल्क आहे आणि हे मला घ्यायचंय. मी म्हटलं अजिबात नाही. काय होतं, जरी घरचंच दुकान असलं तरी सुद्धा या प्रत्येक गोष्टी जास्त प्रमाणात खाणं आरोग्याला म्हणावं तेवढं चांगलं नसतं. त्यामुळे इकडं बघा राधिकाची दमदाटी कशा पद्धतीची चालली. चला तर मग आजच्या पुरतं हे एवढंच होतं. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.